त्यांनी माझा जन्म न करता ग्राम जयंती करावी। म्हणजे खऱ्या अर्थानं आज ग्राम जयंती म्हणजे ग्रामाची जयंती, ग्रामाचा जन्म। कारण माणसाचा जन्म जन्मनाम जायते शूद्र हा वेदामध्ये असं म्हटलं आहे की कोण्याही जातीत जन्माले हो, कोण्याही धर्मात जन्माले हो, जन्मनाम जायते शूद्र हा। जन्माला आलेला प्रत्येक माणूस शूद्र आहे। संस्कारात द्विज उच्चते, त्याच्यावर जर संस्कार झाले तर त्याचा खरा जन्म होतो। म्हणून आज जे जे लोक प्रार्थनेत आहे तसं जर पाहिलं तर ग्राम जयंती म्हणजे या नगरातल्या लोकांचा जन्मदिवस साजरा करत आहोत आपण। इथं या नगरात नवे अमरावतीत जेवढे लोक राहत असेल त्यांचा जन्मदिवस आहे, तुकडोजी महाराजचा जन्मदिवस नाही। तुकडोजी महाराज तुमचा जन्मदिवस साजरा करत आहे, हे आपल्या जीवनाचं भाग्य आहे। प्रगट गुह्य बोले म्हणजे वेद कोण्या तारखेला जन्माला आले इथं बसलेल्या माझ्या सहित एकालाही माहित नाही, पण ज्या दिवशी ज्ञानेश्वर जन्माले आले असं म्हणतात खऱ्या अर्थानं ते वेद आपल्यासाठी जन्माले आले। म्हणून हा जो व्यापक शब्द आहे, भाग्य आहे आमचं गाडगे बाबा, राष्ट्रसंत गुलाबराव महाराज, अनेक साधू संत या नगरात जन्माले आले आणि त्यांनी आम्हाला ही शिक्षा दीक्षा प्रार्थनेची दिली। पुन्हा लोकांच्या डोक्यात भूत काय आहे, हे तुकडोजी महाराजची प्रार्थना आहे, हे गुरुदेव शामळाची प्रार्थना आहे, हेच मुळात चुकीचं आहे। त्या वेदकालीन ऋषीजनांनी प्रार्थना करूनी भली, महाराज म्हणतात या प्रार्थनेचा निर्माता मी नाही आहे। लक्षात घ्या, भलाही लेखक असेल पण मी निर्माता नाही आहे। त्या वेद कालापासून ऋषी मुनी जनतेच्या कल्याणाकरता, तुम्हाला कथा माहित असेल 88,000 साधून क्षीरसागराच्या ठिकाणी प्रार्थना केली तेव्हा कृष्ण जन्माला आला। म्हणून प्रार्थना हा जो विषय आहे आपल्या जीवनात चांगलं व्हावं असं ज्याला वाटत असन त्याने जीवनातलं पहिलं पाऊल प्रार्थनेपासून सुरू करावं। समजा खरा जन्म आपला झाला, ज्या दिवशी तुम्ही प्रार्थनाला लागले, कोण देव पावला काय योग साधला बिचाऱ्या भजनाशी लागला रे। म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आपण ज्या दिवशी सत्मार्गाला लागलो तोच आपल्या जीवनाचा खरा जन्मदिवस आहे। म्हणून आज आपल्या डोक्यात असं ठेवू नका तुकडोजी महाराजचा जन्मदिवस नाही, तुमचा जन्मदिवस आम्ही साजरा करत आहोत। जेवढे लोक गावात जन्माला आले त्यांचा जन्मदिवस आहे आणि तोही प्रार्थनेत साजरा होत आहे। एक गोष्ट लक्षात घ्या, हा जो प्रार्थना विषय आहे याचा देवाच्या प्राप्तीशी संबंध नाही, तू देव होण्याशी आहे। माझं बोलणं समजून घ्या, देव प्राप्त करायचा नाही आहे, तो आपल्या जवळ आहे। हो ब्रह्मविद्या का उदय, कोणीतरी बाबाजीला विचारलं असावं की प्रार्थना कशासाठी करावी, काय सुंदर उत्तर दिलं। हो ब्रह्मविद्या का उदय ये जी तराने केलीये, जीवनात तरायचं असेल तर प्रार्थना केल्याशिवाय तरणार नाही। हो ब्रह्मविद्या का उदय, शास्त्रविद्या का म्हटलं नाही, पुराण विद्या का म्हटलं नाही। विद्वानाचा पूर आलाय देशात, लक्षात घ्या, पूर आलाय विद्वानांचा। म्हणून सांगण्याचं तात्पर्य की ब्रह्मविद्या म्हणजे काय, यत बृहत्तत ब्रह्म, तुमच्या आमच्यामध्ये जे व्यापक आहे, हरदेश में तू हरभेश में तू, त्याला व्यापक ब्रह्म म्हणतात। त्या व्यापक ब्रह्माला स्वीकारणे। पुन्हा एक गोष्ट लक्षात घ्या, ही प्रार्थना करतो कोणाची आम्ही, हाही मोठा महत्वाचा मुद्दा आहे। जी प्रार्थना आम्ही करतोय कोणासाठी करतोय, खरा जर विचार केला तर याच्यात आपलंच कल्याण आहे। आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तो शावे, हे वाघ यज्ञ आहे। महाराजांचं भाषण ऐकलं मी वरखेडला, जो कोणी प्रार्थना करेल त्याला यज्ञ केल्याचं पुण्य लाभते म्हणे। जो कोणी प्रार्थना करेल त्याला सत्यनाची पोथी रोज वाचल्याचं, कारण सत्यानं वागण्याचं याच्यातच आहे, हाच खरा सत्यनारायण आहे। हा वाघ यज्ञ आहे। जे भागवतामध्ये 9विधा भक्ती आहे ना, मला सांगा कोणत्या भक्तीमध्ये 9विधा भक्ती आहे, फक्त प्रार्थनेत आहे। मी